पोलिसांना समाजाचं रक्षक म्हटलं जातं. कुणावर अन्याय झाल्यावर, संकट आल्यावर सामान्य नागरिक सर्वप्रथम ज्यांच्याकडे धाव घेतो ते म्हणजे पोलीस स्टेशन. पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा तो संपूर्ण व्यवस्थेचा डाग असतो. आणि अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस स्टेशन संबंधित हा प्रकार उघडकीस आलाय. आपला मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या 23 वर्ष तरुणीवर 58 वर्ष PSIनं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मदतीच्या बहाण्यानं जवळीक साधत तसंच लग्नाचं खोटं आमिष देत त्या मुलीचं शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं समोर येत आहे. पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे, त्या मुलीसोबत नक्की काय घडलंय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. 23 वर्ष तरुणी, मूळची नांदेडची असून पुण्यात खासगी नोकरी करते. काही कामानिमित्त ती 7 मार्च 2025 ला संभाजीनगरला आली होती. त्यात तिचा मोबाईल हरवला आणि ती मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी संभाजीनगर मध्ये असणाऱ्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली. त्याच वेळी तिची ओळख PSI सुभाष चव्हाण याच्याशी झाली. तक्रार नोंदवताना त्याने तरुणीचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच दिवशी संध्याकाळी PSI सुभाष चव्हाणनं तरुणीला फोन केला आणि हा तुमचाच नंबर आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला फोन केल्याची थाप मारली. त्यानंतर तो सतत पीडितेला फोन करून बोलत राहिला. त्यानंतर दोघांचं बोलणं वाढलं, गप्पा वाढल्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्याचं काही वर्षांनी प्रेमात रूपांतर झालं. तर तक्रारीनुसार त्यांच्यातील विश्वासाचं नातं निर्माण झाल्यावर PSI सुभाष चव्हाण याने त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. मदतीच्या नावाखाली तो तिच्या आयुष्यात अधिकाधिक हस्तक्षेप करत होता. इतकंच नव्हे तर बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचं नाटक केल्याचंही तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. आणि याच काळात ती 3 वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध पुणे व संभाजीनगर येथे 3 वेळा गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केलाय. पण यात PSI सुभाष चव्हाण यांच्याकडून तरुणीचा फक्त शारीरिक अत्याचारच नाही तर मानसिक छळ सुद्धा करण्यात आलाय. जेव्हा तरुणीनं लग्नासाठी तगादा लावला तेव्हाच परिस्थिती अचानक बदलली. तक्रारीनुसार लग्नाचा विषय काढल्यावर सुभाष चव्हाण यानं तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती PSI सुभाष चव्हाण याची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून तरुणीला धमकावलं आणि बेदम मारहाण केली. तसंच 28 जानेवारीला आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण हिनं नवऱ्याचा पाठलाग करू नको, गर्भपात कर असं म्हणत मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तसंच सुभाष चव्हाणच्या मुलानं सुद्धा तरुणीला मारहाण केल्यानं 1.5 महिन्याचा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे तरुणी पूर्णपणे खचली होती. शेवटी त्रास असह्य झाल्यानं तिनं पोलिसात धाव घेतली आणि या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात संबंधित PSI सुभाष चव्हाण, त्याची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. तक्रार देण्यासाठी गेलेली महिला पोलीस ठाण्यात सुरक्षित आहे का? अधिकाराच्या पदावर असलेल्या या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.